आणि बातमी पुण्यातनं पुणे पोलिसांनी जप्त केलेला ड्रग्ज पुणे पोलीस मुख्यालयामध्ये आणण्यात आलेला आहे। पुणे पोलिसांनी 900 किलो ड्रग्ज जप्त केलेला आहे। पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे आणि हे ड्रग्ज आता पुणे पोलीस मुख्यालयामध्ये आणण्यात आलेला आहे। पुणे जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून या ठिकाणी पंचनामा केला जाणार आहे। गेल्या 8 दिवसांपासून पुणे पोलिसांकडून ड्रग्ज संदर्भातली कारवाई जी आहे ती करण्यात येते। पुणे, सांगली त्याचबरोबर दिल्लीमध्ये सुद्धा पुणे पोलिसांनी छापे जे आहे ते टाकलेले होते आणि आपण पाहतोय की सांगली त्याचबरोबर कुरकुम MIDC मध्ये जे ड्रग्जचा माल पकडण्यात आलेला होता जवळपास 970 किलोचा माल जो आहे तो पोलीस मुख्यालयामध्ये आणण्यात आलेला आहे। दिल्लीमध्ये जी कारवाई करण्यात आली तो माल सुद्धा घेऊन पुणे पोलीस जे आहे ते आज खरं तर पुण्यामध्ये दाखल होतील। मात्र गेल्या 8 दिवसांपासून पुणे पोलिसांची ड्रग्ज विरोधातली धडक कारवाई जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। आपण समोर पाहतोय की हा कुरकुम MIDC त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये जी पुणे पोलिसांनी कारवाई केलेली होती त्यामधला माल जो आहे तो आपण पाहतोय पोलीस मुख्यालयामध्ये आणण्यात आलेला आहे। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खरं तर नवीन आयुक्तपदाची जबाबदारी घेतल्यानंतर पुणे शहर त्याचबरोबर इतर ठिकाणी जे ड्रग्जचं कनेक्शन आहे त्यावरती आता दाढी टाकायला सुरुवात केलेली आहे। या ड्रग्जचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचं सांगितलं जाते। जवळपास 8 जण जे आहेत ते आतापर्यंत या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहेत। मात्र मुख्य आरोपीचं कनेक्शन जे लंडन पर्यंत दाखवतंय त्याचा खरं तर तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय। हा संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो पुणे पोलिसांकडून केला जाईल। मात्र आपण पाहतोय की पुणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या नियंत्रणाखाली हा संपूर्ण मुद्देमालाचा पंचनामा जो आहे तो थोड्या वेळात होणार आहे। आपण पाहतोय की 970 किलो एवढा ड्रग्जचा माल जो आहे तो पुणे पोलीस मुख्यालयामध्ये या ठिकाणी आणण्यात आलाय। कॅमेरा पर्सन सुशांत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।